नमस्कार. निवेदन म्हणजे काय आहे? निवेदक म्हणजे काय आहे? अलीकडच्या काळामध्ये सूत्रसंचालकांच्या बाबतीत, सूत्रसंचालनाच्या बाबतीत काही जणांनी असा गैरसमज बाजारपेठेमध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे की मी जे बोलेल तेच सूत्रसंचालन असतं, मी जे करतोय तेच निवेदन असतं. परंतु अशा निवेदकांसाठी या व्हिडिओच्याद्वारे मी सांगेल, तुम्ही जे कराल, तुम्ही जे तुमच्या पद्धतीनं तेच तेच वाक्य, तेच तेच शब्द, त्याच त्याच ओळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये वापराल, तर या व्हिडिओच्याद्वारे अशा निवेदकांना सांगेल, तुम्ही सूत्रसंचालन करत नाही, तर स्वतःचा हेकेखोरपणा कार्यक्रमामध्ये निर्माण करत असता आणि अशा निवेदक बाजारपेठेमध्ये लोकांच्या मनावरती कदापिही अधिराज्य गाजवू शकत नाही. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन एक सुबक वस्तू, सुबक भांडी बनवण्याचं काम करत असतो, त्याच पद्धतीनं सूत्रसंचालनामध्ये एक आखीवपणा, रेखीवपणा, कार्यक्रमाला उंची, आपल्या शब्दाच्या माध्यमातून कार्यक्रम उठावदार करणं अपेक्षित असतं. त्याच पद्धतीनं सूत्रसंचालक विविध कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असतो. लग्न समारंभाच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकानं रक्तदानाबद्दलची वाक्य वापरली तर काय होईल? रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकांनी लग्न समारंभाची वाक्य वापरली तर काय होईल? राजकीय कार्यक्रमामध्ये जर सांस्कृतिक शब्द वापरले तर काय होईल? सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राजकीय शब्द वापरलं तर काय होईल? म्हणजे तुम्हाला जायचंय पुण्याला आणि तुम्ही बसलाय साताऱ्याच्या गाडीमध्ये. तुम्ही कदापि त्या स्टेशनला जे तुम्ही ध्येय आहे, तुमचं जे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्याद्वारे मी सूत्रसंचालकांना सांगेल की तुम्ही कराल किंवा तुम्ही निवेदन करताय ते सूत्रसंचालक नसतं, सूत्रसंचालन नसतं. हे या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्याला सांगेल की सूत्रसंचालन एक शास्त्र आहे. 64 कलांप्रमाणे सूत्रसंचालन ही एक महत्त्वाची कला आहे आणि ती कला, त्या कलेला एक विशिष्ट तत्व आहे, विशिष्ट नियम आहे. त्या सूत्रसंचालनाला एक विशिष्ट विचार आहे आणि त्या विशिष्ट विचारानं मार्गक्रमण करत सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाला उंची देण्याचं काम करत असतो. तर सूत्रसंचालन ते आहे जे विशिष्ट तत्वामध्ये, विशिष्ट विचाराच्या, धोरणाच्या, नियमांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाला एक आकार असतो, म्हणजे ते सूत्रसंचालन असतं. त्यासाठी सूत्रसंचालक म्हणजे एक 4-5 वाक्य, 4-5 ओळी तुम्ही उल्लेखित केल्या म्हणजे तुम्ही निवेदक झाला किंवा तुमचं ते निवेदन आहे असं कदापिही लोक त्या निवेदकाला, निवेदनाला स्वीकारणार नाही. तर सूत्रसंचालन हे शास्त्र आहे.